ते रवींद्र धंगेकरांनी केलेल्या गाडी प्रकरणातल्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांवर जमीन बळकावल्याचा आणि अन्य 10 गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला आणि यावर धंगेकरांची प्रतिक्रिया समोर आली। पोलिसांनी जमीन प्रकरणामध्ये क्लीन चिट दिल्याचं धंगेकर म्हणाले आणि ती जमीन माझी असून मी त्यावर ठाम आहे असंही त्यांनी म्हटलंय। काही जणसाठी नाही, बोगस कार्यक्रम चाललाय त्याला आता तुम्हीच थांबवा, तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा। आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबांनो, त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे। मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही, मला काही उत्तर द्यायचं नाही। आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत बघा। 2011ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे, जमीन बळकावली कोथरूडमध्ये, त्याला अटकपूर्व जामीन त्यांनी जामीन न घेता पळाला होता। तो जामीन कुठं ते त्याला मिळाला मला काही माहित नाही। असे गुन्हे त्याच्यावरती बाबांनो, हे बघा ना तुम्ही, वक्फ बोर्डाचा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे, 10 गुन्हे आहेत, माझ्यावर एक गुन्हा दाखवा। माझ्यावर गुन्हे दाखल आहेत, ती वस्तू ती खरी आहे। माझ्यावर आतापर्यंत जेवढे आंदोलन झाले त्या आंदोलनाचे माझ्यावर गुन्हे आहेत आणि जे जमीन हडपण्याचं प्रकरण ते सांगतात त्याच्यामध्ये मला पोलिसांनी क्लीन चिट दिलेली, माझा कोर्टामध्ये हा दावाच नाही आहे। आणि ज्या वेळेला ज्यांनी केलं ते एक राजकीय षडयंत्र करून मला तो केस केली होती। पण आजही मी ते माझ्या ॲफिडेविटला ती जमीन आजही दिसती, माझ्या निवडणूक ॲफिडेविटला बी आज जमीन दिसती, तिचे टॅक्सेस आज बी मी भरतो आणि ती जमीन माझीच आहे, आजही मी त्याच्यावर ठाम आहे।